त्या ह्याच्यामध्ये त्यांचं हे सगळं झालं. वडिलांनी आम्हाला तिघे भाऊ होतो आम्ही. वडिलांनी आम्हाला लहानपणापासून भाजीपाला विकून म्हणजे हे केलेलं, लहानाचं मोठं केलेलं. आणि जो भाऊ वारला तो बांधकाम कामगार होता. पण त्याच्या कुटुंबावर हे म्हणजे दुःखाचा जो डोंगर कोसळला होता, त्या उद्देशाने आम्ही भेट घेण्यासाठी गेलो होतो साहेबांची. पण तिथेच हा प्रकार घडला आणि आज वडील सुद्धा नाही आहेत आणि भाऊ सुद्धा नाही. भेट झाली का? नाही, साहेब नव्हते आलेले. ते पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि निवेदन देणारच होतो ते आल्यानंतर. पण त्याआधी हे प्रसंग घडून आला. त्यांचे कोणी तुम्हाला भेट आले होते? हो, जिल्हा अध्यक्ष मुळीक साहेब आणि इतर कर्मचारी डॉक्टर थोरात साहेब ते आता आमच्याशी चर्चा करून गेले आणि त्यांनी आम्हाला जी काही मदत होईल ती आमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करू. श्रीकांत दादांनी तसं आम्हाला सांगितलेलं आहे असं कळवलं. श्रीकांत शिंदेना तुमचे वडील भेटायला गेले, तुम्ही देखील गेले हो. होते. नेमकं काय काम होतं ना आता वडील वारले, काय घटना आहे? 10 जूनला माझा भाऊ वारला होता पाण्यात बुडून धनेगाव डॅम मध्ये. मग त्यासाठी काही आर्थिक मदत मिळेल किंवा काही मंत्री साहेब येणार आहेत, श्रीकांत दादा येणार आहेत, या उद्देशाने आम्ही काही आर्थिक मदत मिळेल म्हणून त्यांच्याकडे निवेदन द्यायला गेलो होतो. भाऊजाई होती, तिचे लेकरं होते, वडील होते सोबत. तिथे गेल्यानंतर त्यांना अचानकपणे छातीत दुखू लागला आणि त्यांना अटॅक आल्यासारखं झालं. तिथून डायरेक्ट दवाखान्यामध्ये आणलं तर डॉक्टरांनी PCR वगैरे दिला, पण ते काही रिकवर झालं नाही. त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. काय आढळून आली होती? काय उष्माघात किंवा दुसरा कुठला विषय होता का? उष्माघात असल्याचा प्रकार वाटत नाही. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यासारखं वाटत होता. कारण की पेशंटला जी हिस्ट्री सांगितली त्यांच्यासोबतची, त्या पेशंटला घाम आला, सगळ्या छातीला पकडून पेशंट बेशुद्ध. त्यानंतर काय काय उपचार केला होता तुम्ही? प्रयत्न केला? उपचार आम्ही CPR देण्याचा प्रयत्न केला त्याला, पण CPR ला काही प्रतिसाद दिला नाही ते. वय किती होतं? काय हिस्ट्री होती? वय त्यांचं 65-70 च्या रेंज मध्ये असेल असे का. काय हिस्ट्री होती नेमकी अगोदरची? काय त्याच्याबद्दल ती अगोदरची म्हणजे काय तेवढं विचारायचं हे चाललं. एकदम आम्ही इमर्जन्सी मध्ये घेतला पेशंट, CPR देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्युपिल्स डायलेट झालेले होते ऑलरेडी. तरी पण एखादी ECG वर दाखवत होता, त्यामुळे थोडा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.